पालकापासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो. तर आपण पालकापासून पालक पकोडे बनवलेले आहेत, पालक पराठा बनवलेला आहे. तर आज आपण पालकाचा वेगळ्या प्रकारचा पण पटकन होणारा असा एक स्वादिष्ट आणि खमंग असा पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी इथे एक मोठी वाटी पालक घेतलेला आहे. पालक स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घेतलेला आहे. इथे एक वाटी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून ही पण बारीक चिरून घेतलेली आहे. तर इथे आपल्याला पालक आणि कोथिंबीरीला कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे. तर इथे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर पहिल्यांदा आपण पालकाला लावून घेऊ आणि व्यवस्थित हातानेच त्याला सगळीकडेच लागलं गेलं पाहिजे असं लावून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला आणि हातानेच घ्यायचं आहे, म्हणजे हाताने घेतल्याने सगळीकडेच लागलं जातं. तर हा पदार्थ आपण घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच बनवू शकतो. तर पालकाला कॉर्नफ्लॉवर लावून झालेला आहे. आता आपण कोथिंबीरीला पण कॉर्नफ्लॉवर लावून घेऊ. आता कोथिंबीरीला पण कॉर्नफ्लॉवर लावून झालेला आहे. आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक कढई ठेवून घ्यायची आहे. आता या कढईमध्ये 1.5 वाटी तेल टाकून घ्यायचं आहे. तर तेल गरम झालेलं आहे. तेल जास्तच गरम होतेच आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर लावलेला पालक तळून घ्यायचा आहे. तर ह्या पालकाला कॉर्नफ्लोअर लावण्याचं कारण काय की आपला पालक तेलामध्ये छान कुरकुरीत तळला जातो. चांगलं तळून घ्यायचं आहे. उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड प्यावं वाटतं किंवा कधी कधी चटपटीत पण खावं वाटतं. तर अशा वेळेला हे पटकन होणारी रेसिपी आपण कधीही बनवून खाऊ शकतो. तर गॅस थोडा मोठा करून घ्यायचा आहे. त्याला चांगलं तळून घ्यायचं आहे. तर पालक तेलामध्ये टाकल्यानंतर असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे एकाच जागी हे गोळा होऊन बसणार नाही. हे बघा असं हलवायचं आहे, म्हणजे सुट्ट सुट्ट होईल तेलामध्ये टाकल्यानंतर. इकडं एकदम मोकळं मोकळं होईल. तर हे बघा तळून झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊ. तर हे बघा असं तळून घ्यायचं आहे. आता आपला पालक तळून झालेला आहे. आता याच तेलामध्ये आपल्याला ही कोथिंबीर पण तळून घ्यायची आहे. तर आपण चांगलं क्रिस्पी तळून घ्यायचं आहे. थोडं थोडं करूनच आपल्याला पालक कोथिंबीर तळून घ्यायची आहे, कारण एकदाच सगळं घातलं तर चिकटून एकमेकांना बसेल आणि ते क्रिस्पी होणार नाही. तर इथे आपली कोथिंबीर पण तळून झालेली आहे. आता आपण पालकामध्येच मिक्स करून घेऊ. आता याच तेलामध्ये आपल्याला 1 वाटी पोहे तळून घ्यायचे आहे. त्याला थोडंसं हलवून घेऊ. आता आपले पोहे तळून झालेले आहेत. हे पण याच्यामध्येच काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता इथे एक पेपर घेतलेला आहे. या पेपरावर आपल्याला हे सगळं तळलेलं साहित्य काढून घ्यायचं आहे. म्हणजे या पेपराला राहिलेलं तेल शोषून घेईल. आता हे मिक्स करून घेऊ. हे बघा एकदम क्रिस्पी झालेलं आहे. मिक्स करून घेऊ. एकदम मस्त कुरुम कुरुम लागतं खायला. तर आपण दिवाळीच्या वेळेस पातळ पोह्यांचा चिवडा केलेला आहे. तो तुम्ही वरती आय बटनवर क्लिक करून तो पाहू शकता.
तर थोडंसं ह्याला असं दाबून घेऊया. चांगलं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती क्रिस्पी तळलेलं आहे ते. अशाच प्रकारे तळून घ्यायचं आहे. हे जे मोठे मोठे तळलेले आहेत ते अशा हाताने मिक्स करून घ्यायचं, दाबून उलटण्याने दाबून घ्यायचं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा, आपल्या पेपरला तेल लागलेलं आहे. आता याच्यामध्ये हे सगळं चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. आपण सगळं साहित्य मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये 4 चमचे भाजले तीळ, मुठभर भाजले शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर हे असं उलटण्याने दाबून घ्यायचं आहे. हे पालकाचे जे मोठे मोठे तळलेले हे तुकडे आहेत तर ते चांगले बारीक होतील. आता हे सगळं करून झालेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा पिठी साखर टाकून घ्यायची आहे. चांगलं मिक्स करून घेऊ. आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेऊ. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे मिक्स करू. आणि सगळ्यात शेवटी आता आपल्याला यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. हे पण चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करू. हे खायला पण खूप टेस्टी लागतं. कधीही काही वेगळं खायचं मूड झाला तर अशा प्रकारे नवीन प्रकारचा, नवीन पद्धतीने केलेला असा चिवडा तुम्ही बनवून खाऊ शकता. आणि ह्याला साहित्य पण काही जास्त नाही आहे, आपल्या घरामध्ये रोजच अवेलेबल असतं. तर आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊ. तर इथे आपला पालक कोथिंबीर चिवडा बनवून तयार आहे. तर तो तुम्ही करून बघा आणि कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.